31 जुलैच्या रात्री पंचवटी चौकात दुचाकी चालकाला अडवून दोघांवर चाकूने गंभीर हल्ला करून तिघे दुचाकीने पसार झाले होते. यासोबतच 1 ऑगस्टच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी तपोन परिसरातील 4 चाकी वाहनांच्या काचा फोडल्या. तर त्याच मध्यरात्री कॅम्प परिसरातील यशवंत बाबा अपार्टमेंट येथील पार्किंग करण्यात आलेल्या 4 चाकी वाहनांच्या काचा फोडून पसार झाले होते. या गुन्ह्याचा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दुसऱ्या दिवशी शोध घेतला असून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले, तर अन्य आरोपींच्या शोधात पोलीस लागले आहे. अमरावती शहरातील गाडगेनगर पंचवटी चौकात 31 जुलैच्या रात्री फिर्यादी रोशन देवानंद वाहाने राहणार गुरुदेव कॉलनी शेगाव नाका रोड व त्याचे नातेवाईक संध्याकाळी दुचाकी जात असताना त्यांच्या दुचाकीचा दुसऱ्या दुचाकीला कट लागल्याने अज्ञात तिघांनी त्यांचा पाठलाग करून पंचवटी चौकात त्यांना अडवून त्यांच्यावर चाकू सुतारने हल्ला करून पसार झाले होते. या घटनेत गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध BNS प्रमाणे विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. तर दुसऱ्या दिवशी 1 ऑगस्टच्या रात्री अज्ञात युवकांनी तपोवन परिसरात असलेल्या गोविंदा स्काय व योगीराज नगर अशा 2 ठिकाणी तर त्या परिसरातील असलेल्या यशवंत बाबा अपार्टमेंट इथे पार्किंग केलेल्या 4 चाकी वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. याबाबत सुद्धा गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या घटनेत मात्र दुसऱ्या दिवशी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने CCTV फुटेज तपासणी करून विशाल नगर येथे राहणाऱ्या युवकांसह इतर युवकांनी घडलेले कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. अशातच तत्काळ गुन्हे शाखेच्या 1च्या पोलीस पथकाने एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्याची विचारणा केली असता त्याने इतर 3 साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर, उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, पोलीस कर्मचारी राजू आप्पा, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहर, अलीमुद्दीन खतीब, अमोल बहादरपुरे, रोशन माहुरे, किशोर खेंगरे यांनी केली.